गुड मॉर्निंग छत्रपती संभाजीनगरकर. तर अशी मॉर्निंग झालेली आहे. आज होता संडे. तर आज आमचा प्लॅन झाला कुठेतरी बाहेर जायचं. हे बघा माझे आजोबा रेडी होते आणि मी पण रेडी होते. बघा माझा आजचा आउटफिट असा होता. नंतर आम्ही सगळेच जण जात होतो. त्यानंतर आम्ही पोचलेलो आहे फायनली. हे होतं फर्स्टच मंदिर होतं इकडचं. तर मग आम्ही तिथं गेलो होतो. हे राधाकृष्णाचं मंदिर होतं. आजूबाजूला बघू शकता वातावरण पण खूप भारी होतं तिकडचं. वाईब पण चांगली होते आणि हे होते राधाकृष्ण. तर आम्ही मस्त इकडं दर्शन केलं आहे मंदिरात. तर खूप भारी वाटत होतं. आणि त्यानंतर हे बघू शकता त्याच्या खाली एक मंदिर आहे अजून एक महादेवाचं. मग तिथं आम्ही गेलो. तिथं दर्शन वगैरे घेतले आणि तिथून लगेच आम्ही गेलो म्हैसमाळला. तर आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये टुरिस्ट प्लेस आहे. तर तिथं व्ह्यू खूप भारी आहे. तुम्ही फुल ब्लॉग बघा तर तुम्हाला पुढं समजणारच. व्ह्यू बघू शकता तुम्ही पुढं किती भारी आहे. Through the years left in the dust, but after's learned it would end the both of us. There's a first for everything, like a hand holding my. हे बघू शकता किती भारी व्ह्यू दिसतंय. मला तर खूप आवडत होतं. मी तर तिथं खूप सारे फोटोशूट केले, व्हिडिओ काढले. आणि हे बघू शकता आजूबाजू. आणि इथं पुढं हे बघा एक टावर होतं. याचं पण व्ह्यू खूप भारी येत होतं. याच्यामुळेच आजूबाजूचा व्ह्यू पण खूप भारी दिसत होता. इथं मम्मी पप्पाचे फोटोशूट पण चालू होते. आणि हे बघा माझे आजोबा, इथं माझी आजी होती, हे माझे काका. आणि इथं मी माझे मस्त व्हिडिओज घेत होते. मला तिकडचं वातावरण खूप आवडलं म्हणून माझे इथं फोटो आणि व्हिडिओज चालू होते. आणि आजूबाजूचं वातावरण पण खूप भारी होतं. तिथं खूप सारे लोक पण होते. आणि त्यानंतर आम्ही गेलो. तिथून पुढं अजून एक व्ह्यू पॉईंट होता. तर मग तिथं जात होतं. तिथं तर पायी जावं लागतं म्हणून आम्ही पायी पण जातो, गाडीवर पण जातो, पण आम्ही पायी जात होतो. तर तिथं गेल्यावर मस्त व्ह्यूचा आनंद घेत मी मस्त मॅगी एन्जॉय केली. मॅगीची टेस्ट तर खूप भारी होती. त्यानंतर मी तिथं खाल्लं हे मक्का. तिथंचा व्ह्यूचा आनंद घेत सगळं खायला होतं. खूप मजा येत होती. याची पण टेस्ट खूप भारी वाटली कारण की हे मस्त गरम गरम होतं. मग हे पण. त्यानंतर आम्ही गेलो गिरिजादेवीच्या मंदिरात. ते बघू शकता किती मोठं मंदिर आहे. मला तर तिथं खूप आवडत होतं. आणि बघू शकता आतमध्ये पण जास्त गर्दी वगैरे काहीच नव्हती. आणि दर्शन पण आमचे चांगले होणार होते. हे तर माहीत होतं गर्दी नव्हती म्हणून. तर पुढे जाऊन तुम्ही बघू शकता. तुम्ही पण देवीचे दर्शन करून घ्या. हे बघा देवी. आणि त्यानंतर आम्ही तिथून गेलो आहे बालाजी मंदिरला. आमच्या इकडे एक छोटं बालाजी मंदिर पण आहे. आम्ही तिथं पण गेलो. तिथं पण खूप भारी वाटत होतं. तिथलं डेकोरेशन वगैरे पण खूप भारी होता. मग आम्ही मस्त जात होतो. आतमध्ये पण खूप भारी केलेलं आहे. पूर्ण मंदिरचा व्हिडिओ घेतलेला आहे मी. तुम्ही बघू शकता पूर्ण मंदिर किती भारी दिसतंय. तर फुल व्हिडिओ एन्जॉय करा. श्रीनिवास गोविंद, श्री व्यंकटेश गोविंद, भक्तवत्सला गोविंद, भागवत प्रिय गोविंद, गोविंद हरि गोविंद, गोकुलनंदन गोविंद, गोविंद हरि गोविंद, गोकुलनंदन गोविंद, नित्य निर्मल गोविंद, नीलमेघ श्यामा गोविंद, पुराण. त्यानंतर आमचे दर्शन झालेले आहे. आमचे दर्शन पण खूप भारी झाले तिथं. त्यानंतर मी आमच्या फॅमिलीसोबत व्हिडिओ घेतला आहे. बघा आम्ही एवढे सारे जण गेलो होतो. आणि त्यानंतर खूप भूक लागली होती म्हणून आम्ही मस्त टिफिन घेऊन गेलो होतो. तर मग तिथं मस्त आम्ही जेवण केलं. हे बघा आम्ही एवढे सगळेजण होतो. ही माझी आजी, मी, आजोबा, पप्पा, काका, मम्मी, दीदी, आम्ही सगळेच होतो. तर मग आम्ही मस्त इथं एन्जॉय केलं. हे बघा माझी दीदी. त्यानंतर आम्ही गेलो आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद इथे एक भद्र मारुतीचं मंदिर आहे. आम्ही तिथं गेलो. तिथं पण खूप भारी दर्शन झाले. तिथली पण वाईब खूप भारी होती. मला ते तिथं दर्शन करून तर खूप भारी वाटलं. मी तिथलचे पण सगळे व्हिडिओ घेतले. बघा इथं पण खूप भारी दर्शन झालं माझं. आणि त्यानंतर हे बघा तिथं होतं बाहेर हे माकड. ते पण खूप सारे होते. ते तर खूप आवाज करत होते. ते त्यांचं खेळत पण होते. म्हणून मग मी त्यांचे पण व्हिडिओ घेतले. तिथं पण खूप भारी वाटत होतं. आणि त्यानंतर मी तिथं बांधला एक धागा. हे भैया बांधून देत होते. तर मस्त मी तिथं धागा बांधला. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.